नमस्कार. मी सूरज सर तुमचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करत आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2025चे फॉर्म रिलीज झालेले आहेत. हे फॉर्म कुठल्या ऑफिशियल वेबसाईटवरून भरायचे आहेत, त्याचबरोबर फॉर्म भरत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, फॉर्म भरत असताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे, याबद्दलचा व्हिडिओ हा तुमच्यासमोर येत आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे पालकांनी बघायचा आहे शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरत असताना किंवा ज्यांच्याकडून नेट कॅफेमधून तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यांना हा व्हिडिओ दाखवून तुम्ही प्रॉपरली फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी कोणती ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, तर त्या वेबसाईटचं लिंक जे आहे ती या प्रकारची असणार आहे. exam.nta.ac.in ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम AISSEE या ऑफिशियल वेबसाईटवरती त्याचे नोटिफिकेशन आलेलं आहेत आणि तिथे एक लिंक डिस्प्ले झालेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला रजिस्टर किंवा लॉग इन करायला येणार आहे. ती लिंक कुठं दिसणार आहे तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्हाला लेटेस्ट न्यूज या टॅबच्या अंडर ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2025 क्लिक हिअर टू रजिस्टर/लॉग इन. रजिस्टर केल्यानंतरनं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जर ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्ही डिरेक्टली लॉग इन करू शकता. ओके, तर या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची विंडो ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर दोन विंडो तुमच्या समोर दिसत आहेत. स्टेप टू अप्लाय ऑनलाईन अँड दुसरी विंडो आहे ओनली रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन हिअर, याप्रमाणे. आपण पहिल्यांदा न्यू कॅन्डिडेट रजिस्टर करणार आहोत. त्याच्यासाठीची जी लिंक आहे ती लिंक किंवा जे बटन आहे ते ग्रीन कलरचं असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ते दिसत आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हिअर. या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑल इंडिया सैनिक स्कूल 2025चं इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्ही प्रॉपरली रीड करायची आहे. ओके, यातले काही महत्त्वाच्या डिटेल्सच तुम्हाला मी सांगणार आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची डिटेल आहे ती म्हणजे फीचं स्ट्रक्चर जे असणार आहे, म्हणजे एक्झाम फॉर्म फी जी आहे ती जनरल, OBC त्यानंतर डिफेन्समधल्या असणाऱ्यांसाठी 800 रुपीज आहे आणि SC ST कॅटेगरीमध्ये जर असतील तर 650 रुपीज आहेत. त्याच्यानंतरनं या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे. क्लास 6साठी, क्लास 9साठी एज क्रायटेरिया जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. क्लास 6ला ॲडमिशन घ्यायचं असेल तर क्रायटेरिया जो आहे तो 1/4/2013 ते 31/3/2015 दोन्ही डेट ह्या इन्क्लुडिंग आहेत. या डेटमधली मुलं किंवा मुली हा फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर 9th स्टँडर्डसाठी सुद्धा क्रायटेरिया दिलेला आहे 1/4/2010 ते 31/3/2012 यामधली मुलं हे परीक्षा देऊ शकतात. त्याच्यानंतरनं खाली रजिस्ट्रेशन फॉर्म स्टेप्स दिलेले आहेत. रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, त्याच्यानंतरनं स्टेप टू ॲप्लिकेशन फॉर्म आहे, नेक्स्ट जे आहे त्यानंतरनं तुम्हाला लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते या डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. फोटोग्राफ एक लागणार आहे, थंब इम्प्रेशन, लेफ्ट हँड साईन थंब इम्प्रेशन लागणार आहे. हे सगळं जे आहे कॅन्डिडेटचं आहे. सिग्नेचर असणार आहे, ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, JPG, JPEG या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतरनं फोटोग्राफ हा कोणत्या साईजमध्ये लागणार आहे या ठिकाणी दिलेला आहे. थंब जे आहे ते कोणत्या साईजमध्ये लागणार आहे, सिग्नेचर जे आहे ती कोणत्या साईजमध्ये लागणार आहे. त्याचबरोबर जे सर्टिफिकेट्स आहेत ते कोणत्या साईजमध्ये लागणार आहेत याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. शक्यतो फॉर्म भरत असताना तुम्ही हे नेट कॅफेमध्येच फॉर्म भरायचे आहेत. त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांच्या ठिकाणं वायफायचं कनेक्शन असतं, त्याचबरोबर प्रिंटरची व्यवस्था असते, ज्या तुम्हाला गोष्टी स्कॅन करायच्या आहेत, कारण का प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्कॅन करायची आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर स्कॅन केलेली गोष्ट तिथं अपलोड करायची आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी प्रिंटरची सोय असते, ते प्रिंटरमध्ये ते स्कॅनिंगची पण सोय असते, त्यातून ते स्कॅन करून प्रॉपरली त्या साईजमध्ये बसून ते अपलोड करू शकतात. नाहीतर फॉर्म हा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये भरला जाऊ शकतो, पण ज्यावेळेस आपल्याला फॉर्म जे डॉक्युमेंट्स आहेत ते जर अपलोड करायचे वेळ येते त्यावेळेस मात्र ते फेल होतं.
त्याच्यामुळे शक्यतो घरी फॉर्म न भरता नेट कॅफेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर ते योग्य राहील. त्यानंतरनं फी पेमेंट जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन थ्रू नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड आहे, त्यानंतर डेबिट कार्ड, UPI, पेटीएम सर्व्हिस या थ्रू तुम्ही करू शकता. त्याच्यानंतरनं जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन पासवर्डच्या संदर्भात दिले आहेत की तुम्हाला एक पासवर्ड फिल करायचा आहे. तो फिल करत असताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे त्या रिगार्डिंग इथं इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. ओके. त्याचबरोबर पासवर्ड किती डिजिटचा असला पाहिजे, किती कॅरेक्टरचा असला पाहिजे या संदर्भातली माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. सो हे पासवर्ड कुठल्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे हे तुम्हाला डिरेक्टली ज्यावेळेस फॉर्म भरताना ती वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर इथं हाऊ टू रिसेट युअर पासवर्ड त्या ठिकाणी सुद्धा अपडेट पासवर्ड, रिसेट पासवर्ड म्हणून एक ऑप्शन आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो क्लिक करून भरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तुम्हाला स्टार्ट टू एंड. याच्यावरती इथं सगळ्यात खालच्या बाजूला तुम्हाला हा चेकबॉक्स दिसत आहे. या चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतरच तुम्ही पुढं प्रोसीड करू शकता. सो मी इथं या चेकबॉक्सवरती क्लिक करतो आणि क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनवरती क्लिक करतो. आता या बटनवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कंपल्सरी काही गोष्टी लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे तुम्हाला ते इथं या ठिकाणी देतो मी, आधार कार्ड लागणार आहे. आता हा आधार कार्ड मोबाईलला लिंक असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थ्याकडे मोबाईल नंबर नाही, त्यामुळे त्यांच्या पॅरेंटचा मोबाईल नंबर हा कॅन्डिडेटच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जेणेकरून तुम्ही फॉर्म पुढे प्रोसीड करू शकता. आता या ठिकाणी मल्टिपल चेक बॉक्सेस दिलेले आहेत, रेडिओ बटन दिलेले आहेत. यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो आय हॅव आधार नंबर अँड विश टू क्रिएट माय लॉग इन युझिंग आधार नंबर. ऑल्सो आय प्रोव्हाइड द कन्सेंट फॉर युझिंग आधार डेटा फॉर ऑथेंटिकेशन पर्पज ॲट व्हेरियस स्टेजेस ऑफ द एक्झामिनेशन. ओके. हा एक सगळ्यात आपल्याकडे असणारा क्विक अवेलेबल असणारा आधार नंबर हा एक ऑप्शन आपल्याकडे दिसतो. दुसरा जो आहे डिजिलॉकर अकाउंट हे कॅन्डिडेटचं हवं आहे. जर ते नसेल, आय डू नॉट हॅव द डिजिलॉकर अकाउंट, आय विश टू क्रिएट माय डिजिलॉकर अकाउंट, म्हणजे जे पॉसिबल वेज जे आहेत ते इथे दिलेले आहेत. जर हे दोन्ही नसतील, हे एक पण नसेल, हे पण नसेल, तर तुम्हाला चौथा ऑप्शन दिलेला आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. याच्यासाठी तुम्हाला बँकेबरोबर कॉन्टॅक्ट करून बाकी सगळ्या गोष्टी लागणार आहेत. त्याच्यानंतरनं जर नसतील तर आय विश टू क्रिएट माय ABC ID अकाउंट आयडेंटिटी थ्रू द ABC ID. हा एक ऑप्शन जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्हाला शेवटचा ऑप्शन राहतो तो म्हणजे गव्हर्नमेंट अकॅडमिक आयडेंटिटी प्रूफ विथ फोटोग्राफ. ओके. सो बेस्ट वे, जर तुमच्या कॅन्डिडेटचा म्हणजे पाल्याचा जर आधार नंबर मोबाईलला लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तो लिंक करून घ्यायचा आहे. कारण का लिंक करण्यासाठी जास्त दिवस लागत नाही. 2 दिवसामध्ये तो मोबाईल नंबर, फार तर फार 4 दिवसामध्ये तो मोबाईल नंबर लिंक होतो. याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा आपण आधार कार्ड तुमचं अपडेट करा यासाठी आपण वेळोवेळी इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहेत व्हिडिओच्या मार्फत सुद्धा. सो आधार कार्ड जर तुम्ही अपडेट केलं असेल तर डेफिनेटली तुमचा जो मोबाईल नंबर आहे पॅरेंटचा तो आधारला, तुमच्या बाल्याच्या आधारला नक्कीच तो लिंक झालेला असणार आहे. तो पहिल्यांदा तुम्ही चेक करून घ्यायचा आहे. ओके. सो मी जो काय फॉर्म भरणार आहे तो युझिंग आय हॅव आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करून भरणार आहे. ज्यावेळेस तो ऑप्शन मी क्लिक करतोय त्यावेळेस मला आधार नंबर टाकण्यासाठी इथं विचारत आहे. लक्षात घ्या, मगाशी जे मी सांगितलं तुम्हाला आधार कार्ड विथ मोबाईल नंबर, म्हणजे मोबाईल नंबर त्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. ओके. सो इथं या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. जनरेट OTPवरती क्लिक केल्यानंतरनं एक OTP तुमच्या मोबाईल नंबरला जो की आधारला लिंक असणार आहे त्याच्यावरती जाणार आहे. तो OTP इथं टाकल्यानंतरनं मग तो व्हेरीफाय होईल, त्यानंतरच फॉर्म प्रोसीड होणार आहे. सो मी या ठिकाणी आता आधार नंबर टाकतो. या ठिकाणी मी आधार नंबर जो आहे तो ॲड केलेला आहे आणि मी जनरेट OTPवरती क्लिक करतो. जनरेट OTPवरती क्लिक केल्यानंतरनं OTP आलेला मी या ठिकाणी टाकलेला आहे आणि व्हॅलिडेट OTP म्हणतोय. या बटनवरती क्लिक केल्यानंतरनं ॲटोमॅटिकली तुमच्या समोर ही इन्फॉर्मेशन दिसणार आहे. ओके.
ॲटोमॅटिकली आधार नंबर ज्या मोबाईलला लिंक आहे, ज्याचा आधार कार्ड आहे, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं दिसणार आहे. ओके, आता ही जी डिटेल्स आहेत ते डमी डिटेल्स आहेत या ठिकाणी, त्याच्यामुळं फक्त जस्ट हा डेमोसाठी मी हा डेटा घेतलेला आहे. ओके, सो त्याच्यानंतर तुमच्यासमोर खाली दिसत असेल हा पूर्णपणे जो डेटा आहे तो मी डमी वापरत आहे. डमी जो डेटा आहे, कारण डेमोसाठी ॲक्च्युअल डेटा वापरता येत नाही. ओके, सो या ठिकाणी जे काय आहे इन्फॉर्मेशन संपूर्ण या ठिकाणी तुमची आलेली आहे. आधार कार्डवरती जी काही इन्फॉर्मेशन असेल फेच झालेले आहे. इथं प्रिफिक्स जे काय असेल तर ते तुम्ही टाकायचं आहे. या ठिकाणी इन्फॉर्मेशन सगळी मी भरून घेतो. तुम्हाला प्रथमतः इन्फॉर्मेशन काय काय फिलअप करायचे ते सांगतो, की जे कॅन्डिडेट आहे त्याच्या वडिलांचं नाव, आईचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतरनं कॅन्डिडेटची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकत असताना जे मगाशी मी तुम्हाला सांगितले होतं आहे, जो एज क्रायटेरिया दिला आहे, जो डेट ऑफ बर्थचा क्रायटेरिया दिला त्यामध्ये जर तो असेल तरच तुमचा फॉर्म प्रोसीड होणार आहे. अदरवाईज ते फॉर्म प्रोसीड होणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला एक एरर दाखवणार आहे. तो एरर म्हणजे की यावर्षी तो कॅन्डिडेट एक्झामसाठी 6 स्टँडर्डसाठी असेल, 9 स्टँडर्डसाठी असेल, इलिजिबल नाही. त्याच्यानंतर ईमेल आय डी, जो तुम्ही ईमेल आय डी देणार आहात त्याच्यावरती सैनिक स्कूल सोसायटी ही तुम्हाला कम्युनिकेट करणार आहे. त्याच्यामुळं ईमेल ॲड्रेस जो असणार आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन असावा कंपल्सरी, कारण का ईमेलचं व्हेरिफिकेशन पण होणार आहे. त्याचबरोबर ईमेल आय डीवरती तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं, जो की तुम्हाला लॉग इन करताना गरजेचा आहे. त्यामुळं हा ईमेल आय डी हा खूप गरजेचा आहे, जो की तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतरनं जेंडर टाकायचा आहे. मोबाईल नंबरसुद्धा असा टाकायचा आहे की तो तुमचा चालू नंबर असणार आहे आणि तो तुमच्या मोबाईलमध्ये असणार आहे. म्हणजे त्या मोबाईलमध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे दोन्हीही गोष्टी त्या मोबाईलमध्ये कंपल्सरी असणं गरजेचं आहे. सैनिक स्कूल सोसायटी हे तुम्हाला या 2 कम्युनिकेशन ॲड्रेसवरतीच कम्युनिकेट करणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जे व्हेरिफिकेशन होणार आहे OTP थ्रू ते ह्या ईमेल आणि मोबाईलवरती होणार आहे. त्यामुळे या गोष्टी कंपल्सरी लागणार आहेत. त्याच्यानंतरनं जे काय आहे कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा. अल्टरनेट मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. ऑप्शनल आहे पण तुम्ही द्यायचा आहे, कारण का जर तो मोबाईल नंबर अगोदरचा जो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तो जर आउट ऑफ कव्हरेज एरिया असेल, बाकी गोष्टी त्याला प्रॉब्लेम आलेला असेल तर अल्टरनेट मोबाईलवरती ते कॉल करू शकतात. त्यानंतरनं आयडेंटिटी टाईप म्हणजे काय की तुमचं व्हॅलिड काय आहे, की त्या मुलाचं पॅन कार्ड आहे का, कॅन्डिडेटचं विथ फोटोग्राफ आहे का, पासपोर्ट आहे का, स्कूल आय डी कार्ड आहे का. पण शक्यतो आपण अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ हे यूज करणार आणि इथं आधार नंबर टाकणार आहोत या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतरनं आहे ॲड्रेसच्या डिटेल्स तुम्ही इथं टाकायच्या आहेत. आणि जर ह्याच ज्यावरती परमनंट प्रेझेंट ॲड्रेस जो तुम्ही दिलेला आहे या ठिकाणी तोच जर सेम असेल तर तुम्ही खालच्या बाजूला या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचा ॲज इट इज वरती जे काही फिलअप केलेलं आहे ते खालच्या या बॉक्समध्ये तुम्हाला डिरेक्टली फिलअप होणार आहे. त्याच्यानंतरनं पासवर्ड जो आहे तो पासवर्ड टाकत असताना त्यातलं कुठलंही एक लेटर जे आहे ते कॅपिटल हवं. त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये स्पेशल सिम्बॉल एक हवा, @ असेल, एक्सक्लेमेटरी मार्क असेल, हॅश असेल, ह्यापैकी एक असावं. त्याच्यानंतरनं जे तुमचे उरलेले जे आहेत कॅरेक्टर हे डिजिट्समध्ये असावेत. म्हणजे एक कॅरेक्टर कॅपिटल लेटरमध्ये असावं, एक स्पेशल सिम्बॉल असावा आणि बाकी डिजिट्स असावेत. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तो पासवर्ड द्यायचा आहे. त्याच्यानंतर एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारलेले आहेत, 2च आहेत. नेम ऑफ युअर फर्स्ट स्कूल अँड नेम ऑफ व्हॉट इज युअर मदर नेम. ओके, तुम्हाला जो लक्षात राहणार आहे तो तुम्ही इथं द्यायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतरनं सिक्युरिटी पिन एंटर केल्यानंतर सबमिट करायचं आहे. सो इथं मी संपूर्ण इन्फॉर्मेशन आता फिलअप करतो. ओके, सगळी इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे. फिलअप केल्यानंतरनं सगळ्यात शेवटी पासवर्डही मी तुम्हाला जसं सांगितलं की पासवर्ड टाकत असताना कोणत्या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे. आणि हे भरल्यानंतरनं सबमिट बटनवरती क्लिक करायचं. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर जी काय तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर परत एकदा ओपन होते आणि तुम्हाला ते दिसण्यासाठी अवेलेबल असते. तुम्ही परत एकदा चेक करू शकता की आपली कोणती इन्फॉर्मेशन याच्यामध्ये चुकून एंटर झालेली आहे आणि ती जर एंटर झालेली असेल चुकून
तर तुम्ही त्यामध्ये एडिट करू शकता. ओके, त्यासाठी इथे एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म बटन आहे. एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमचा प्रिव्हियस फॉर्म दिसणार आहे, त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. जर सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते चेक बॉक्सेस जे आहेत ते चेक करावे लागणार आहेत, क्लिक करावे लागणार आहेत आणि आय ॲग्रीवरती क्लिक करून सबमिट अँड सेंड OTP. आता हा सेंड OTP जो जाणार आहे तो तुमच्या मेलला जाणार आहे. ओके, सो मेल किंवा मोबाईल नंबर या 2 ठिकाणी जाऊ शकतो. सो या ठिकाणी डू यू विश टू सबमिट अ रजिस्ट्रेशन फॉर्म अँड गेट OTP. जर सगळं व्यवस्थित असेल तुम्ही यसवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक OTP येणार आहे ईमेल ID वरती. ओके, तर ती ईमेल IDचा तुम्ही OTP या ठिकाणी टाकायचा आहे, जो तुम्ही फॉर्म रजिस्टर करताना ईमेल ID दिला होता त्या ठिकाणी. ईमेल ID वरती थोडासा उशीर लागणार आहे, कारण का फॉर्म आत्ता सुटलेला आहे, त्यामुळं सर्व्हरला लोड असण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे ईमेल ID वरती जर OTP आला नाही तर रिफ्रेश करायचा आहे ईमेल ID, जेणेकरून तुम्हाला तिथं OTP दिसणार आहे. पण वेट करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतरनं तो OTP आल्यानंतर इथं OTP टाकायचा आहे. आता इथं OTP मी टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. ओके, व्हेरीफाय केल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा, इफ युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन व्हेरीफाईड, युअर ॲप्लिकेशन नंबर हॅज बीन सेंड टू युअर ईमेल ॲड्रेस. जो कोणता तुम्ही ईमेल ॲड्रेस रजिस्ट्रेशन फॉर्मच्या वेळेस दिलेला होता तोच ईमेल ID वरती तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आलेला असणार आहे. तो तुम्ही ॲप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी लॉग इन करताना तो यूज करायचा आहे. पासवर्ड तुम्हाला माहिती आहे की जो तुम्ही रजिस्टर करताना टाकलेला आहे. ओके, सो आता या ठिकाणी मी ईमेल IDचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो मी इथं टाकणार आहे. या ठिकाणी तुम्हाला आता जी दुसरी विंडो होती ती दुसरी विंडोचं यूज आपल्याला करायचं आहे. एक आपलं काम झालेलं आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हिअर. आपण रजिस्ट्रेशन आता सैनिक स्कूलच्या वेबसाईटला केलेलं आहे. आता आपल्याला ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे. तोही आपला ॲप्लिकेशन नंबर कुठे आहे, ईमेल ID वरती मिळालेला आहे. ओके, तर ते ईमेल ID वरचा ॲप्लिकेशन नंबर मी इथं टाकतो. या ठिकाणी मी आता ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि जो पिन या सिक्युरिटी पिनला दिलेला आहे तो इथं टाकलेला आहे. या ठिकाणी लॉग इन एक ऑप्शन आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरला तर फॉरगॉट युअर पासवर्ड असा आहे, फॉरगॉट ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. सो लॉग इनवरती मी क्लिक करतो. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर ना तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होणार आहे. तुमच्या लेफ्ट साईडला डॅशबोर्ड आहे, ॲप्लिकेशन्स, मोबाईल व्हेरिफिकेशन अँड पेमेंट. आपल्याला स्टेप बाय स्टेप हे सगळे गोष्टी करायच्या आहेत. ॲप्लिकेशन पहिल्यांदा आपल्याला भरायचं आहे. सो या ठिकाणी कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म, इथं ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिलेला आहे. या कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जी तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस जी काही इन्फॉर्मेशन दिली होती ती इन्फॉर्मेशन सगळी या ठिकाणी तुमच्यासमोर दिसत आहे. प्रेझेंट ॲड्रेस आहे. या ठिकाणी परत एकदा हे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला दिलेलं आहे की ती जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही टाकलेली होती तीच इन्फॉर्मेशन व्हेरीफाय एकदा तुम्ही करायची आहे. सो या ठिकाणी मी कॅप्चा जो दिलेला आहे तो टाकतो. कॅप्चा टाकलेला आहे. ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमचा डेटा तो सेव्ह होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे पाल्याबद्दलची ती द्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे तुमचे कॅन्डिडेटची डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी ऑलरेडी झालेलं आहे. त्यानंतरनं तुमच्या पाल्याच्या वडिलांचं नाव, आईचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. नॅशनॅलिटी जी आहे ती इंडियन करायची आहे. जे स्टेट आहे की तुमचं डोमासाईल कोणत्या स्टेटचं आहे, डोमासाईल हे कोणत्या स्टेटचं आहे. सो या ठिकाणी जे कॅन्डिडेट आहे त्यांचं डोमासाईल हे महाराष्ट्र स्टेटचं आहे. त्यानंतर अदर जे काय व्हॅलिड गव्हर्नमेंट आहे त्यांचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होत आहे. त्यानंतर जी कॅटेगरी आहे, सो ही कॅटेगरी या ठिकाणी 5 कॅटेगरी टोटल आहेत. जनरल, OBC, सेंट्रल लिस्ट, OBC NCL, ST, SC, डिफेन्स पर्सनल किंवा एक्स सर्व्हिसमन. ओके, सो या प्रकारचे जनरलवरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्याची उपश्रेणी तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल म्हणून येते. जर तुम्ही OBCवरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी OBCमध्ये जे काही स्टेटच्या कॅटेगरीज असतात त्या तुम्हाला इथं मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही STवरती क्लिक केलं तर सेम तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल मिळणार आहे. SCवरती क्लिक केलं नॉट ॲप्लिकेबल मिळणार आहे. त्यानंतर डिफेन्स पर्सनलवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही व्हॉट्सअप एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे रिटायर झालेला असाल, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स
या 3पैकी एकामधून जर तुम्ही रिटायर झालेला असाल तर तुम्ही हे क्लिक करायचं आहे. तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल इंडियन आर्मीच्या, सर्व्हिसमध्ये असाल इंडियन नेव्हीच्या, जर तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल इंडियन एअरफोर्सच्या, तर तुम्ही या तिन्हीपैकी एक चूज करायचं ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात. ओके, या ठिकाणी पण जो कॅन्डिडेट आहे तो जनरल कॅटेगरीतला आहे. सो या ठिकाणी मी जनरल कॅटेगरी करतो, पण बाकीच्या 4 ज्या कॅटेगरीज आहेत त्याच्या रिगार्डिंग पण मी तुम्हाला सब कॅटेगरीबद्दल सांगितलं आहे. ओके, आता त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की इज युअर पॅरेंट्स सर्व्हिंग इन कोस्ट गार्ड और आसाम रायफल. जर डिफेन्स कॅटेगरीमधले जर पालक याचा कोस्ट गार्ड किंवा आसाम रायफल्समध्ये असतील तर या दोन्हीपैकी एक चूज करायचं आहे. जर नसतील तर नो करायचं आहे, कारण का जनरलमध्ये कॅन्डिडेट आहे. त्याच्यानंतरनं वेदर सिबलिंग इज स्टडिंग इन सैनिक स्कूल. जर ते शिकत असतील तर येस करायचं आहे, नसतील शिकत तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे फ्रॉम व्हेअर डिड यू कम टू नो अबाउट द सैनिक स्कूल. सो तुम्हाला कुठून मिळालेले आहे इन्फॉर्मेशन, फ्रेंड्स थ्रू, वेबसाईट थ्रू किंवा रेडिओ थ्रू, सोशल मीडिया थ्रू, कशा थ्रू. मी इथं क्लिक करतो. जे तुम्हाला वाटतंय कशा थ्रू तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ॲन्युअल इन्कम तुमचा जो काय असेल तो तुम्ही इथं द्यायचा आहे. आता इथं मी देतोय तो अप टू 1 लाख. ओके, त्याच्यानंतरनं फादरचं जे काही ऑक्युपेशन असेल ते इथं द्यायचं आहे. त्यानंतरनं त्यांचं काय झालेलं आहे क्वालिफिकेशन ते तुम्ही इथं द्यायचं आहे. सेम फॉर मदर अल्सो, आईसाठी सुद्धा तेच द्यायचं आहे. ओके, ही झाली इन्फॉर्मेशन तुमच्या फॅमिलीबद्दलची. ओके, त्याच्यानंतरनं इथं सेम कॅपचा प्रत्येक वेळेस तुम्हाला कॅपचा द्यायचा आहे. तिथं व्हेरिफिकेशन येणार आहे आणि तिथं व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे, तो तिथं मी टाकतो. ओके, या ठिकाणी कॅपचा दिलेला आहे. ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. अगेन तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन परत एकदा भरायची काय राहिलेलं असेल तर तुम्ही इथं चेक करायचं आहे आणि सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत एकदा डेटा सेव्ह म्हणून एक सक्सेसफुली मेसेज येणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कुठल्या क्लाससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, क्लास 6साठी घ्यायचं आहे का क्लास 9साठी घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही क्लास 6साठी घेणार असाल तर अजून एक विंडो ओपन होते. त्या ठिकाणी तुम्हाला क्लास 5साठीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तिथं नॉट ॲप्लिकेबल म्हणूनच द्यायचं आहे. आणि जर क्लास 9साठी देणार आहात तर तिथं क्लास 8ची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही ॲपिअरिंग आहात का तुमचं पासआउट झालेलं आहेत या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. त्याच्या मागचं रिझन असं की काही विद्यार्थी जे 8 स्टँडर्डमध्ये असतात किंवा पासआउट झालेले असतात, तर क्रायटेरिया सैनिक स्कूलचा असा आहे की 8 स्टँडर्ड तुम्ही पासआउट होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तो दाखला दाखवावा लागतो 9 स्टँडर्डला ॲडमिशन घेण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर एखादा कॅन्डिडेट 7 स्टँडर्डमध्ये असेल, ओके, आणि तो अजून 8 स्टँडर्डला ॲपिअर होणार असेल 2025-26च्या अकॅडमिक इयरला, तर मात्र त्यांनी जरी फॉर्म भरलेला असेल, जरी तो आपले पात्र असेल त्या वर्षीच्या म्हणजे 2025च्या एक्झामसाठी, तरी त्याला आउट ऑफ जरी मार्क्स पडले तरी त्याचं ॲडमिशन तिथं होणार नाही सैनिक स्कूलला. त्याच्या मागचं रिझन असं की 8 स्टँडर्डचा त्याच्याकडं रिझल्ट नसणार आहे पास झालेल्याचा, म्हणून ती इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. सो या ठिकाणी मी क्लास 6 स्टँडर्डसाठी चूज करतो. त्याच्यानंतर मीडियम ऑफ इंग्लिश, मीडियम ऑफ एक्झाम जे आहे, तर जे प्युअर इंग्लिश मिडियमचे आहेत म्हणजे CBSE असेल, ICSE असेल किंवा इंग्लिश मिडियम SSC बोर्डचं असेल, तर त्यांनी इंग्लिश चूज करायचं. जे प्युअर मराठी मिडियममधले असेल तर त्यांनी मराठी चूज करायचं आहे. सो आपण महाराष्ट्रामध्ये रिजनल लँग्वेज जी मराठी आहे ते मराठी मिडियमच्या कॅन्डिडेटनी मराठी चूज करायचे आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोणत्या माध्यमातून एक्झाम द्यायची आहे ते तुम्हाला इथं चूज करायचे. सो इथं मी इंग्लिश चूज करतो, कारण मी इंग्लिशमधून एक परीक्षा देणार आहे. ओके, मी परत एकदा सांगतो, CBSE इंग्लिश मिडियम जे असतील किंवा ICSE असेल, या पद्धतीने पालकांनी ते बघायचं की तुम्ही वर्षभर कुठल्या माध्यमातून तयारी केलेली आहे, त्या माध्यमातून तुम्ही परीक्षेचा फॉर्म द्यायचा आहे, भरायचा आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे आर यू करंटली स्टडिंग इन एनी ऑफ द न्यू सैनिक स्कूल लिस्टेड. म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये शिकत जर असाल त्या सैनिक स्कूलमध्ये, न्यू सैनिक स्कूलमध्ये, तर इथं द्यायचं यस. जर पास्ड असाल तर येस म्हणून असाल, ॲपिअरिंग असाल तर याप्रमाणे तुम्ही द्यायचं आहे. या ठिकाणी मी नो करतो. जर येस जर तुम्ही केलं तर या ठिकाणी तुम्हाला त्या सैनिक स्कूलची नावं द्यावी लागतात. सेम येस ॲपिअरिंग जरी केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी सैनिक स्कूल, कुठल्या सैनिक स्कूलमध्ये आत्ता तुम्ही न्यू सैनिक स्कूलमधला काय सांगितले, न्यू सैनिक स्कूलमध्ये जर तुम्ही शिकत असाल तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं द्यायची आहे. सो मी इथं चूज करतो नो म्हणून. सो इथं नो केल्यामुळे इथं नॉट ॲप्लिकेबल आलेलं आहे. सेम
इंडिकेट द कॉम्बिनेशन प्रिफर्ड. आता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे सैनिक स्कूल ओनली, म्हणजे जे काय 33 सैनिक स्कूल आहे त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात, त्याच्यासाठी फक्त फॉर्म भरणार आहात का? किंवा दुसरा जो ऑप्शन आहे न्यू सैनिक स्कूल 40% रूट ओनली, म्हणजे जे नवीन सैनिक स्कूल आहेत ते 40% येतात, त्यांच्यासाठी फक्त भरणार आहात का दोन्हीसाठी सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल? सो प्रत्येक पालकांनी चूज करत असताना ही जी नंबरची आहे 3rd नंबरचा ऑप्शन जो आहे तो चूज करायचा आहे कंपल्सरी. ओके, सो मी या ठिकाणी मी काय करतो, हा ऑप्शन चूज करतो. सो इथं काय दिलेलं आहे की इयर ऑफ पासिंग हे कशासाठी आहे? जर तुम्ही या ठिकाणी येस पास्ट किंवा येस ॲपिरिंग जर केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते फॉर्म भरावं लागणार आहे. आता या ठिकाणी सिलेक्ट द ओल्ड सैनिक स्कूल वेअर ॲडमिशन इज सॉट, म्हणजे तुम्हाला कोणत्या सैनिक स्कूलला ॲडमिशन घ्यायला आवडेल ह्या ठिकाणाचा तुम्हाला एकच ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे. सो मी इथं या ठिकाणी सातारा ऑप्शन देतो, सातारा ऑप्शन दिलेला आहे. आता इथं तुम्हाला 4 प्रेफरन्सेस दिलेले आहेत की तुम्हाला एक्झाम सेंटरला कोणत्या जायचं आहे. इथे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात. या ठिकाणी जे आहे ते प्रत्येक वेळेस तुम्हाला स्टेट चूज करायचं आहे. ओके, आणि त्यानंतर त्या स्टेटमधली एक सिटी ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते की माझा एक्झामचा नंबर जो आहे किंवा एक्झामचं सेंटर जे आहे सैनिक स्कूल नाही, एक्झाम सेंटर यायला हवं, त्या ठिकाणी तुम्ही हे सिटी चूज करायचे आहे. सो मी या ठिकाणी चूज करताना सगळे महाराष्ट्रातले करतो. जर ज्यांना बाहेरच्या स्टेटमधलं हवं असेल तर त्यांनी ते बाहेरच्या स्टेटमधलं तुम्हीही चूज करू शकता. इथं सगळे मी अगोदर सिलेक्ट करून घेतो महाराष्ट्र. ओके, आणि या ठिकाणी मी आता सिटी चूज करू. महाराष्ट्रामधले हे मी 4 सिटीज निवडलेलं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही निवडायचे आहे, तुम्हाला जवळचं कोणतं आहे त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर इथं व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आहे. व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि 7 नेक्स्ट करायचं आहे. 7 नेक्स्ट केल्यानंतर जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की 6 स्टँडर्डसाठी आहे, म्हणून मी या ठिकाणी असं ऑप्शन येणार आहे की पास स्टेटस नॉट ॲप्लिकेबल 5th क्वालिफिकेशन डिटेल्स इथं नॉट ॲप्लिकेबल द्यायचं आहे. पण जर तुम्ही तिथं 9 स्टँडर्डसाठी जर करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तेही दाखवतो. बॅकवरती जाऊन तुम्हाला मी 9 स्टँडर्ड सिलेक्ट करतो. 9 स्टँडर्ड सिलेक्ट केल्यानंतर 9 स्टँडर्डसाठी फक्त आणि फक्त इंग्लिश मीडियमच येणार आहे 9 स्टँडर्डसाठी. ओके, सो या ठिकाणी मी नो करतो. नॉट ॲप्लिकेबल सेम 40% रूट, आणि त्यानंतरनं मला कोणतं सैनिक स्कूल हवं आहे तर सातारा सैनिक स्कूल. बाकी सगळा प्रेफरन्स तेच आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करतो. या ठिकाणी मी कॅप्चा इथं दिलेला आहे. 7 नेक्स्ट करतो. सेवन नेक्स्ट केल्यानंतरनं आता इथं काय सांगितलं, युअर डेट ऑफ बर्थ नॉट एलिजिबल फॉर क्लास 9. ओके, म्हणजे काय की जी डेट ऑफ बर्थ मी 6 स्टँडर्डसाठी दिली होती तीसुद्धा मला आता इथं चेंज करावी लागेल. सो मी इथं काय करतो, चेंज करतो आणि इथं 2011 टाकतो आणि इथं व्हेरिफिकेशन कोड देतो. सेवन नेक्स्ट केल्यानंतरनं या ठिकाणी आता मी अगेन व्हेरिफिकेशन कोड 7 नेक्स्ट. संपूर्ण माहिती आता 9 स्टँडर्डच्या यांनी केलेली आहे. 7 नेक्स्ट. आता या ठिकाणी बघा क्लास 8 क्वालिफिकेशन डिटेल्स. हे मी का केलं एवढं, कारण का तुम्हाला ते दिसावं. पास्ट अँड ॲपेरिंग. पास्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथं इयर ऑफ ॲपेरिंग, कधी तुम्ही ॲपेअर झाला होता, परीक्षेचं नाव काय होतं, त्याच्यानंतर बोर्डचं नाव काय होतं आणि कुठलं पर्सेंटेज, म्हणजे तुम्हाला कुठल्या पर्सेंटेजमध्ये मिळाले होते मार्क्स का CGPAमध्ये मिळाले होते, ते तुम्हाला इन्फॉर्मेशन टाकायची आहे. ओके, हे 9 स्टँडर्डसाठी असणार आहे. एकदम सिम्पल आहे. ओके, सो मी आता करत असताना संपूर्ण इन्फॉर्मेशन ही 6 स्टँडर्डच्या प्रमाणे करणार आहे. ओके, सो अगेन हिअर इज 5th क्वालिफिकेशन डिटेल्स नॉट ॲप्लिकेबल. आणि या ठिकाणी परत एकदा मी इथं कॅप्चा दिलेला आहे. ॲग्रीवरती क्लिक करतो आणि 7 नेक्स्ट करतो. 7 नेक्स्ट केल्यानंतरनं या ठिकाणी आता इन्फॉर्मेशन ॲडिशनल डिटेल्स आलेले आहेत. काय आहे, हॅव यू ॲपेअर इन द
ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम बिफोर. जर तुम्ही याच्या अगोदर जर एक्झाम जर दिलेली असेल तर तुम्ही इथं येस करायचं असेल. येस जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी रोल नंबर टाकायचा आहे, कोणत्या क्लाससाठी तुम्ही परीक्षा दिली होती ते टाकायचं आहे, तुमचं इयर कोणतं होतं ते टाकायचं आहे, एक्झाम इयर कोणतं होतं ते टाकायचं आहे. जर तुम्ही दिलेली नसेल तर नो करायचं आहे. आणि आर यू द सन ऑर डॉटर ऑफ एनी परमनंट स्टाफ मेंबर ऑफ एनी सैनिक स्कूल, कुठल्याही सैनिक स्कूलचं जर वडील किंवा आई जर स्टाफ मेंबर असतील सैनिक स्कूलचे तर मात्र तुम्ही इथं जर तुम्ही येस केलं तर कोणत्या सैनिक स्कूलमध्ये आहेत ते तिथं टाकायचं आहे आणि त्याचं नाव टाकायचं आहे, त्यांचं जे नाव आहे ते टाकायचं आहे. सो या ठिकाणी मी नो करतो. अगेन देर इज अ कॅप्चा. 7 नेक्स्ट. आता या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत ते आता तुम्हाला सांगतो. की डॉक्युमेंट जे आहेत कोणतीही कॅटेगरी असेल, ओपन कॅटेगरी असेल, OBC NCL असेल, SC असेल, ST असेल किंवा डिफेन्स असेल तर तुम्हाला फोटो, सिग्नेचर, लेफ्ट हँड साईड, थंब इम्प्रेशन, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट हे 5 गोष्टी लागणारच आहेत. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल OBC, SC, ST तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही डिफेन्समध्ये असाल, जर तुम्ही एक्स सर्व्हिसमन असाल तर तुम्हाला PPO लागणार आहे. जर तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल तर तुम्हाला सर्व्हिस सर्टिफिकेट लागणार आहे. पण कुठलीही कॅटेगरी जर असेल तर ह्या 5 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत. ओके. सो आता त्याचे पण तुम्हाला फॉर्मॅट दिलेले आहेत. डॉक्युमेंट जर फोटो लागणार असेल JPG किंवा JPEG त्याची मिनिमम साईज 10, मॅक्झिमम साईज 200. सेम तुमच्या सिग्नेचरसाठी सेम आहे. JPG मिनिमम साईज 4 आहे, मॅक्झिमम साईज 30 आहे. सेम फॉर थंब इम्प्रेशन ऑल्सो JPEG त्यानंतर 3 साईज मिनिमम असणार आहे, 30 मॅक्झिमम असणार आहे. फक्त जे काही डॉक्युमेंट असणार आहे म्हणजे डोमासाईल असेल, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल ते PDFच्या फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत. आणि त्याची मिनिमम साईज ही 50 KB आणि मॅक्झिमम साईज 300 KB. सेम फॉर अदर डॉक्युमेंट्स ऑल्सो. तर तुम्हाला ते डॉक्युमेंट स्कॅन करून तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही नेट कॅफेमधून भरत असाल तर तुम्हाला ते नेट कॅफेवाले जे काय असणार आहे त्यांच्या प्रिंटरवरती स्कॅन करून तुम्हाला हेल्प करणार आहेत. ओके. सो या ठिकाणी मी आता हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करतो. या ठिकाणी मी सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. सो आता इथं मी 7 नेक्स्टवरती क्लिक करतो. 7 नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला जे काय तुम्ही आत्तापर्यंत फॉर्ममध्ये फिलअप केलेलं आहे ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. जे काही तुम्ही भरलेलं आहे स्टार्ट टू एंड, कोणकोणत्या सिटीज तुम्ही घेतलेल्या आहेत, कुठलं सैनिक स्कूल तुम्ही निवडलेलं आहे, हे गोष्टी तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तर या ठिकाणी व्ह्यूचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही ते बघू शकता की मी जे अपलोड केलेलं आहे ते खरंच तेच आहे का, डोमासाईलच्या ठिकाणी डोमासाईल दिलेलं आहे का, बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट दिलेलं आहे का, किंवा कास्ट सर्टिफिकेटच्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटच दिलेलं आहे का, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ओके. आता याच्यानंतरनं तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतरच तुमचा फॉर्म जो आहे तो पुढं पेमेंटसाठी प्रोसीड होणार आहे. सो वी हॅव टू व्हेरीफाय आवर मोबाईल नंबर फर्स्ट. सो टू व्हेरीफाय या इथं जे ब्ल्यू कलरमध्ये क्लिक हिअर म्हणून दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि ते क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला मोबाईल नंबर जो काही तुम्ही पहिल्यांदा टाकला होता तो इथं दिलेला आहे. या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतरनं सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला OTP जाणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती. जसं मगाशी सांगितलं ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा कंपल्सरी लागणार आहे. सो मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP जाईल. तो OTP तुम्ही पुढच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. सो या ठिकाणी OTP टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे. व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतरनं तुम्हाला कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती नंतरनं क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी एक्झाम फी तुम्हाला ओपन कॅटेगरी असल्यामुळे 800 रुपीज असणार आहे. ओपन, OBC NCL, डिफेन्ससाठी 800 रुपीज, SC ST साठी 650 रुपीज असणार आहे.
पूर्ण खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट नावाचं बटन दिसणार आहे. सबमिटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर रिव्ह्यू करायचं आहे पेज, की जी मी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे ती सगळी करेक्ट आहे. सगळ्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही फायनल सबमिटवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या इथं समोर पे नावचा ऑप्शन असणार आहे. जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही तोपर्यंत खालच्या या टेबलमध्ये कुठलीच इन्फॉर्मेशन येणार नाही. सो ज्यावेळेस तुम्ही पे नाववरती क्लिक करणार आहात त्यावेळेस तुम्हाला इथं SBI पे किंवा ICICI ओके हे तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळणार आहेत. यावरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, नेट बँकिंग थ्रू करू शकता किंवा UPI पेमेंट थ्रू करू शकता, Paytm थ्रू तुम्ही करू शकता. ओके, ही झाली तुमची स्टार्ट टू एंड कसा फॉर्म भरायचा आहे, कुठल्या वेबसाईटला भरायचा आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, त्याच्यानंतर कोणती काळजी घ्यायची आहे, 8th स्टँडर्डसाठी काय असेल, 6th स्टँडर्डसाठी कोणती इन्फॉर्मेशन भरायची आहे, डेट ऑफ बर्थचा क्रायटेरिया काय आहे, सगळ्याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू मिळणार आहे. ओके, सो हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. या व्हिडिओचा आवडला असेल तर तुम्ही आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.